कुल्फीचा ब्रँड बनवायचा हा विचार कसा आला मग? ही कुल्फी एक भावना आहे आपली कुल्फी बाबतीत, जी आईस्क्रीम बाबतीत नाही होत. हां. कुल्फी आठवणी आहेत खूप जुन्या. तशा मोदकाच्या बाबतीत पण आठवणी. मला प्रोडक्ट जाणवतात, की जे जुने प्रोडक्ट आहेत, कुल्फी आहे, मोदक आहे, याच्यावर कोणी कामच नाही केलं. उद्योग सुरू केला त्यावेळेला खिशात किती पैसे होते? नाही, पैसे तर बिलकुल नव्हते, विजन होतं. अडचणीच्या काळात बायकोचं मंगळसूत्र विकून सगळं कामं केलीत. व्यावसायिक कोण मोठा होतो? जेवढं मोठं प्रेशर घेईल तेवढा मोठा उद्योजक मोठा होईल. शिवाजी महाराज हे आदर्श आहे. मी किती प्रेशर होतं त्या माणसाला बघा ना. एकही दिवस सुट्टी घेतली नाही महाराजांनी. इकडून मोहीम पुरवली गेलं की दुसऱ्या दिवशी कुठेतरी महाराज गेलेत. ते कधी थांबले नाही, कधी प्रेशर घेतलं नाही. स्मूथ हँडल केले सगळे त्यांनी, जे काय प्रॉब्लेम्स आलेत ते. शिवाजी महाराज दिल्लीला अडकलेत, दुसऱ्या दिवशी महाराजांना मारणार होते, बरोबर ना, आणि महाराज दिल्लीहून निघून आले. हो. तर त्यावेळेस महाराज किती स्टेबल असतील, वेगवेगळे विचार त्यांच्या, प्रत्येक आयडिया त्यांच्या खूप भारी भारी असायच्या, बरोबर ना. खरं. तर ह्या आयडिया आपण आता व्यवसायात वापरल्या पाहिजे. बऱ्याचदा काय लॉस प्रॉफिट हा व्यवसायाचा भाग मानतो आम्ही. अच्छा. मग त्याच्याकडे मी कधीच लक्ष देत नाही, माझा लॉस किती झाला आहे, प्रॉफिट किती झाला आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण व्यवसाय आहे, हा व्यवसाय असा चालला पाहिजे, तो असा पण नाही चालला पाहिजे, तो अडचणीत येतो कधीतरी. कुठलीही कुल्फी, आमचं कुठल्याही उत्पादनामध्ये ट्रान्स फॅट 0 आहे. त्याच्यामुळं आम्ही वेगळे आहोत. माझी कुल्फी खूप साऱ्या ॲक्टरनी खाल्लेली आणि एकामेकाला सांगतात ते. म्हणजे एक ते ॲक्टर की 12:30 वाजता मला फोन आला की मी मुंबई हायवेला आहे, मला तुझी कुल्फी खायची, काही सांग, काही कर मला. याला ब्रँड म्हणतात. तुम्ही शिक्षण करून आल्यानंतर लगेच व्यवसायात तुम्ही येऊ नका. ज्या क्षेत्रात तुम्हाला उद्योजक व्हायचं आहे त्या क्षेत्रात तुम्ही पहिले कामगार झाले पाहिजे. व्यवसायाची पद्धत बदललेली आता 100 पैकी फक्त 2-3च दुकानं चालतात, बाकी 6 महिने 7 महिने चालून बंद पडतात. त्यामुळं ऑफलाईन बिझनेस करणं खूप अवघड झालं आहे ह्या व्यवसायांमध्ये. त्यामुळे ई कॉमर्सला येणं हे भविष्य आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या मराठी तरुण तरुणींना त्यांचा अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे असे व्यावसायिक, असे उद्योजक जे 8वी फेल आहेत, मात्र आज त्यांचा उद्योग 4 राज्यांमध्ये पोहोचलेला आहे. त्यांची एक ब्रँड त्यांनी क्रिएट केलेला आहे कुल्फीचा, आणि हा जो ब्रँड आहे त्याच्या 600 पेक्षाही जास्त फ्रँचायझीज आहेत आणि 1000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की डिग्री नाही तर विजन मोठं असलं पाहिजे. आणि लाडाची कुल्फीचे संस्थापक असं म्हणता येईल राहुल पापळ आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. RS पापळ ग्रुपचे ते MD आहेत आणि त्यांची ही जी जर्नी आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. खरं तर पापळ सर, तुमच्या लाडाच्या कुल्फीविषयी भरपूर ऐकलेलं आहे, त्याची टेस्ट आत्ताही आठवते. पण एक आपला स्टार्टअप महाराष्ट्राचा हा जो पॉडकास्ट आहे त्याच्या निमित्तानं एक विचारावं असं वाटतं की 8वी फेल आहात तुम्ही, शिक्षण कमी, आणि आत्ता 600 पेक्षाही जास्त तुमच्या आउटलेट्स आहेत आणि त्याच्यातही तुम्ही 4 राज्यांमध्ये बिझनेस करताय. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास एक स्वप्न होतं की जिद्द? नाही, स्वप्न जिद्द हे असलंच पाहिजे. त्याच्याही पलीकडं अपमान होता. कारण माझं म्हणणं आहे की माणूस अपमानात घडतो आणि अडचणीतच घडतो. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस तुम्ही हातपाय मारत असता किंवा घडत असता. खरं. त्यामुळं अडचणीच तुम्हाला घडवतात. त्यामुळं स्वप्न एक असतंच, कोणाचं सगळ्यांचं स्वप्न असतं. पण त्यात महत्त्वाचे काय आहे की अडचणच तुम्हाला घडवते, मला असं वाटतं त्यात महत्त्वाचा घटक. बरोबर आहे. मग लाडाची कुल्फी हा ब्रँड असेल किंवा इतरही वेगवेगळे ब्रँड आता तुमच्या आहेत. हा उद्योग सुरू करणं किंवा मोठं होण्याचं तुम्ही असा कोणता क्षण होता की ज्यावेळेला तुम्ही ठरवलं की एक मोठा व्यावसायिक व्हायचंय किंवा मोठं काहीतरी करायचंय? याच्या मागे एक प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते, माझे आदर्श आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस मी एक मंडळाचा अध्यक्ष होतो किंवा गणपती मंडळात मी तल्लीन असायचो, शिवजयंती करण्यात तल्लीन असायचो, तर त्यावेळेस माझे गुरु होते दुर्ग महर्षी प्रमोद मांडे, प्रवीण गायकवाड, असे माझे सगळं मेंटॉर म्हणू किंवा गुरु म्हणू माझे. तर त्यावेळेस मांडे सरांना एक प्रश्न विचारला की सर, खूप लोकांकडे पैसे आहेत पण गड किल्ले डेव्हलप होत नाही अजून. तर जेव्हा आपण वर्गणी मागतो तर आपल्याला वर्गणी सुद्धा देत नाही. तर असे खूप लोक आहेत की महाराष्ट्रामध्ये, की मराठी माणसं, की त्यांच्याकडं 500 कोटीच्या वरती जास्त प्रॉपर्टी असेल, तर त्यातल्या 2-3 कोटी रुपये देऊन का किल्ला डेव्हलप करत नाही ते. असं सहज रॅन्डम प्रश्न आला मला. अच्छा. मग ते म्हणले, तू कमव की पैसे. मग त्यावेळेस माझ्याकडं स्कूटर होती, CD डिलक्स होती, म्हणजे त्या गाड्या होत्या. ते म्हणले तू कमव. मग ठीक आहे, हां खरंच की.
म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की दुसऱ्याची लाईन खोडण्यापेक्षा स्वतःची लाईन मोठी कर. खरं. आणि तू प्रवीणदादांचं म्हणणं की वर्गणी मागणाऱ्यापेक्षा देणारा हो. हे काही शब्द ज्या दिवशी डोक्यात आले की दादांनी एक दुसरा शब्द माझा अपमान काय केला, मी वर्गणी मागायला गेलतो. तर दादा म्हणले, अरे राहुल, तुझ्या घरावरती पत्र आहे, हं. घरावरती पत्र आहे, तुझी आई फुलांचं काम करते आणि तू कसली शिवजयंती करतोय. हं. तू तुझं घर पहिलं बघ, सामाजिक कार्य साईडला सोड, पहिलं आर्थिक सक्षम हो आणि मग असली कामं कर. हं. आणि मी त्यांचं आरवा टॉवरमध्ये त्यांचं ऑफिस आहे, खाली आलो आणि मी दादांविषयी खूप राग मनात केला, कारण महाराजांवरती प्रेम होतं, आंधळं प्रेम होतं. हं. आणि नंतर जेव्हा माझी आर्थिक अडचण खूप आलो मी, तेव्हा लक्षात आलं की दादांचे शब्द मला असे ते टोचले. हं. म्हटलं नाही, आता उद्योजकच व्हायला लागेल आणि पैसेच कमवावे लागतील. अच्छा. मग तिथून मला ते व्यावसायिकची एक दिशा दिली हं. आणि डोक्यात फिट झालं की आपण उद्योजकच व्हायचं. अच्छा. आणि ज्या वेळेला उद्योग सुरू केला त्यावेळेला खिशात किती पैसे होते? नाही, पैसे तर बिलकुल नव्हते, व्हिजन होतं. हं. म्हणजे मला असं वाटतं की व्यवसाय करायला पैसे लागतात, पण व्हिजन फार महत्त्वाचं आहे तुम्हाला व्यवसाय करताना, उभं करताना. खरं. मग सुरुवात कशी केली तुम्ही? सुरुवात अशा पद्धतीने केली की जगात सगळे जे ब्रँड आहेत ना, हं. म्हणजे तुम्ही बिस्लरी बघा, कोको कोला बघा, हे सगळे ब्रँड आहेत, हे स्वतःचं प्रोडक्शन करत नाही, B2B करतात. कुठलेही मोठे ब्रँड बघा, व्यवसायाची पद्धत बदललेली आता. हं. तुम्ही तुमची रेसिपी, तुमची R&D ही डेव्हलप करा आणि B2B तयार करून घ्या. खरं. पण ज्यावेळेस तुम्ही एखादं विजन दाखवता, जिद्द दाखवता ना, हे करायचं आहे. म्हणजे पहिली शाखा आम्ही ओपनिंग करताना माझे उमेश असतील, सिद्धार्थ असतील, विवेक असेल, हे माझे सगळे मित्र होते जवळचे. अच्छा. आणि पहिल्या फ्रँचायसी देताना मी बाबा ही फ्रँचायसी तुम्ही पहिली घ्या, लॉस झालं तर जबाबदारी मी घेतो, प्रॉफिट झालं तर तुम्ही घ्या, काळजी करू नका. त्यांना पहिल्यांदा विश्वास दिला. माझ्याकडे पैसे नव्हते, विश्वास होता. हं. हं. म्हणजे लाडाच्या कुल्फीचा पहिला ब्रँड असा आहे की त्यांनी स्वतःची कुठलीच फ्रँचायसी नाही आहे, पहिली सुद्धा नाही. अच्छा. त्यांना सांगितलं तुम्ही पहिली घ्या हं. हं. आणि त्यांनी घेतली आणि पहिल्या महिन्यात जो प्रॉफिट झाला आमचा तो 49,200 झाला. ओके. तिथून आम्ही मागं पाहिलंच नाही. हं. म्हणजे आज लाडाच्या कुल्फीच्या मेलला 9,500 लीड्स आहेत हां. क्लोजिंगच्या. अच्छा. पण कुल्फीचा ब्रँड बनवायचा हा विचार कसा आला मनामध्ये? हां, व्यवसाय करताना ना 2 गोष्टींनी पद्धतीने व्यवसाय होतो. हं. एक तर तुमच्या आवडीचा होतो हं. आणि मार्केटच्या गॅप, म्हणजे मार्केटला काय गरज आहे हां. ती एक गरज शोधावी लागती, अथवा तुमच्या आवडीचा व्यवसाय करायला लागतो. खरं. आवडीच्या व्यवसायात किती पैसे मिळतील माहीत नाही, हं. पण मार्केटला जी गरज आहे, मार्केटची जी गॅप आहे, तो जर उद्योग तुम्ही तुमच्या आवडता केला तर पैसे जास्त मिळू शकतात. हं. तर मी मार्केटची गरज काय होती, कुल्फी होती. कारण मी त्यात बरेच वर्ष काम केलं आणि लक्षात आलं की कुल्फीचा ब्रँड कुठंच नाही आहे. हं. जुने ब्रँड आहेत की 100 वर्ष झालेत, पण ते एकच दुकान घेऊन बसलेत, हां. पण ते मल्टिपल ठिकाणी खूप नाही आहे. हो. तर मी कुल्फीवरती 7-8 वर्ष काम केलं, खूप भारतभर फिरलो, अच्छा. रेसिपी डेव्हलप केली, सगळं केलं. मग नंतर आम्ही हा ब्रँड डेव्हलप केला आणि कुल्फी आज 7 एप्रिल 2018 रोजी पहिली ब्रांच, ते आज 678, यावर्षी 700 प्लस होतील आमच्या फ्रँचायसी. अच्छा. वा, ग्रेट. मग हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही सांगितलं की पहिला तुमचा प्रॉफिट किती होता, पण या सगळ्या आतापर्यंतच्या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा प्रॉफिट आणि सगळ्यात मोठा लॉस कितीचा? नाही, लॉस कोविड आम्ही गिळलेला आहे. हं. त्यामुळे करोडो रुपये त्या कोविडमध्ये आमचे गेलेत. हं. त्यामुळं बऱ्याचदा काय लॉस प्रॉफिट हा व्यवसायाचा भाग मानतो आम्ही. अच्छा. मग त्याच्याकडे मी कधीच लक्ष देत नाही, माझा लॉस किती झाला आहे, प्रॉफिट किती झाला आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण व्यवसाय आहे, हा व्यवसाय असा चालला पाहिजे, हं. तो असा पण नाही चालला पाहिजे, तो अडचणीत येतो कधीतरी. खरं. अपडाऊन्स कळले पाहिजे. जेव्हा डाऊन होतो त्यावेळेस आपल्याला माणसं कळतात, हं. बरं. माणसाची वृत्ती आपल्याला लक्षात येते, ते अनुभव येतो, परत आपण इथे जातो. हं. मग आपण जी माणसांनी अडचण आणली ती इथे गेल्यावर परत आपण हुशार होतो, परत आपण हुशार होतो, परत आपण अनुभव घेतो. अशा पद्धतीने व्यवसाय चालला पाहिजे. अच्छा. मग आता तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात. एवढ्या वर्षांपासून चांगल्या पद्धतीनं बिझनेस करताय आणि लाडाची कुल्फी ही एक ब्रँड म्हणून तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट केलेली आहे. त्याचबरोबर इतरही तुमचे प्रोडक्ट आहेत. पण याच्यामध्ये ही सक्सेस मिळाल्यानंतर नेमकं काय बदललंय तुमच्या आयुष्यात? नाही, सक्सेस अजून नाही झालो मला असं वाटतंय. कारण मी काय म्हणतो की शिवाजी महाराज डोक्यातून जात नाही अजून माझ्या. कारण ते मी आता वेगळ्या अंगाने घेतलेत. कारण जसं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचा राजा म्हणून डेव्हलप होण्यासाठी छत्रपतीपदे घ्यावं लागलं, तर तेव्हा ते अधिकृत राजे झाले. तर मला असं वाटतं की मला व्यवसायात
ज्या दिवशी IPO काढेल ना त्या दिवशी मी सक्सेस होईल. अच्छा, म्हणजे IPO काढण्याचं प्लॅनिंग आहे. 100% आज उद्या प्लॅनिंगच आपण IPOचं ठेवलं पाहिजे. बघा, आजही लक्षात ठेवा, व्हिजन आणि विचार करायला अजूनही इन्कम टॅक्स GST लागला नाही अजून. त्यामुळं माझं म्हणणं आहे की सर्वांनी विचार मोठा करावा, व्हिजन मोठं ठेवावं. खरं आहे. आणि तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अपमान पचवावा लागला आणि त्याच्यातून कुठेतरी प्रेरणा मिळाली मोठं होण्याची. मग तुमचं शिक्षण फक्त 8वी पर्यंत झालं आहे. 8वी फेल आहात तुम्ही. तर असं कधी तुमच्या शिक्षणामुळे तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं गेलं? नाही, अंडर एस्टिमेट समोर होत नाही, पण होतं, असं जाणवतं आपल्याला. म्हणजे तुम्हाला स्वतःला कमीपणा वाटला कधी असं? नाही, असं नाही वाटलं. तर मध्ये मी मॉरिशस खूप देशात फिरलोय मी. पण तिथं इंग्रजी मला अजूनही येत नाही. पण मी सांगतो की काय की ना, भाषेला ट्रान्सलेटर आहे पण कर्तृत्वाला ट्रान्सलेटर नाही. खरं. त्यामुळे मी माझा ट्रान्सलेटर घेऊन फिरतो. अच्छा. कुठेही मला अडचण आली नाही भाषेची. त्यामुळं माझं म्हणणं आहे की आपण कर्तृत्वाला ट्रान्सलेटर नाही, भाषेला आहे. बरोबर. या माध्यमातून मी काम करतो आणि माझं म्हणणं आहे की ज्या आपली जी मूळ भाषा आहे त्यातून मी जे काय शिकू शकतो, समजून सांगू शकतो, ती कम्फर्टेबल भाषा मला दुसरी वाटत नाही. अच्छा. मग तुम्ही मराठीमध्येच बोलता बाहेर गेल्यानंतरही? सगळीकडे बोलतो. मी मॉरिशसला गेलो मला ट्रान्सलेटर होता, दुबईला गेलो ट्रान्सलेटर होता, मी घेऊन फिरतो. ओके, ग्रेट. पण तुम्ही अफोर्ड सुद्धा करू शकता ट्रान्सलेटर. हो. आणि आता तर AIचा जमाना आहे, नक्की त्याच्यामुळे आहे. ट्रान्सलेट होऊन जातं ते आपोआप. ट्रान्सलेटर ऑलरेडी जगात आहेत ना, कुठेही जावं तुम्हाला ट्रान्सलेटर त्याची काय फीज असते. मग ती भाषा का शिकायची? का मेंदू माझा मोकळा ठेवला पाहिजे माझ्या व्यवसायासाठी. भाषा काय आहे? ही भाषा माध्यम आहे की तू काय बोलते मला कळालं पाहिजे, एवढंच भाषा आहे ना. त्यासाठी माझा वेळ का मी वाया घालू? मग तुम्ही दुसऱ्या कामामध्ये वेळ त्या इन्व्हेस्ट करू करू शकतो. खरं. मग आता हे तुमच्या 600 पेक्षाही तुम्ही सांगितलं की 700 फ्रँचायझीज आहेत. सुरुवात केली होती तेव्हा खिशामध्ये काही नव्हतं. आज 700 पेक्षा जास्तही फ्रँचायझीज. मग याच्यासाठी किंवा लाडाची कुल्फी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरली आहे? नाही, लक्षात ठेवा, व्यवसाय उभा करायचा असेल ना तर आमच्या कोर व्हॅल्यू 3 आहेत. त्या कोर व्हॅल्यूवरती आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. सर्वात महत्त्वाचं क्वालिटी. अच्छा. प्रोडक्ट क्वालिटी पाहिजे. मार्केटला जायचं असेल तर चांगलं मार्जिन घेऊन गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सर्वात सर्व्हिस, लॉजिस्टिक सर्व्हिस. कारण आमची इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये पण मोडली जाते. कारण क्वालिटी प्रोडक्ट दिलं, त्याला चांगलं मार्जिन दिलं आणि चांगली सर्व्हिस दिली तर तो माणूस टिकतो. खरं. नुसतं मार्जिनसुद्धा चालत नाही, नुसती क्वालिटी पण चालत नाही. क्वालिटी आहे, मार्जिन आहे, सर्व्हिसच नाही. तर याचा जो कॉम्बो आहे तर सर्व्हिस, क्वालिटी आणि मार्जिन, ह्या 3 गोष्टीवरती आमची कंपनी उभी आहे. आणि आजही तुम्ही कुठेही सोशल मीडियावरती बघा की आमची फ्रँचायझी देणे आहे, तुम्ही घ्या, असं कुठेही सिंगल ब्रँडिंग तुम्हाला दिसणार नाही. अच्छा. विश्वास आम्ही जो टिकवलाय ना, अतिशय नेक्स्ट लेवल. ओके. पण तुमची कुल्फी ही वेगळी कशी? कारण आतापर्यंत म्हणजे लहानपणी आपण कुल्फी म्हटलं की गाडे बघितले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीची कुल्फी घेऊन यायचे. काही चांगली असायची, काही पानसट सुद्धा काही वेळेला कुल्फी मिळायची. नक्कीच. मग ही लाडाची कुल्फी त्या कुल्फीपेक्षा वेगळी कशी? वेगळी 2-3 कारणं आहे सर्वात महत्त्वाची. की ही आपली कुल्फी पाम ऑइल फ्री आहे. ओके. कारण आमची आई वारकरी आहे. आम्ही व्यवसाय करताना आईने सांगितलं की राहुल, ही कुल्फी लोकांच्या पोटात जाणार आहे, त्याच्यामुळं शुद्ध काम कर, चांगलं काम कर, लोक पैसे देतील. आमच्या जी 4थीच झालेली आहे, पण ते तुकाराम महाराज किंवा वारकरी असल्यामुळं तिला ते इथिक्स जे काय अभंगामधून आलेले आहेत ते मला सांगत असते. चांगलं काम कर, ज्या मार्गाने पैसा येतो त्याच मार्गाने पैसा जातो. हे एक कॉन्सेप्ट माझ्या आईने मेंदूत माझ्या फिट केलेलं आहे. त्यामुळं मी शुद्ध काम करतो. त्यामुळं आमच्या कुल्फीमध्ये कुठेही पाम ऑइल नाही, कुठंही ट्रान्सफॅट नाही आहे. अच्छा. ट्रान्सफॅट हा भविष्यातला खूप मोठा धोका आहे. ट्रान्सफॅट तुम्ही गुगलला सर्च केलं तर ट्रान्सफॅटचे तुम्हाला ज्याचे काय घाणेरडे जे काय परिणाम होतं शरीरावरती तुम्हाला लक्षात येतील. आपण सर्रास ट्रान्सफॅट दिवसभरात 2-3 वेळा खातो. म्हणजे ते चिप्समधून येत असेल, आईस्क्रीममधून येत असेल, पण आमचं कुठलीही कुल्फी, आमचं कुठल्याही उत्पादनामध्ये ट्रान्सफॅट 0 आहे. त्याच्यामुळं आम्ही वेगळे आहोत. ओके. मग ही कुल्फी बनते नेमकी कशी आणि किती प्रकारची असते? कारण कुल्फी आपण तसं एक मटका कुल्फी येते, अजूनही वेगवेगळ्या प्रकार आपण बघत असतो. कुल्फीमध्ये ॲक्च्युली 3 प्रकार आहेत. आमच्याकडे 3ही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्टिक कुल्फी, की ज्याला सिंगल तुम्ही घेऊन ती स्टिक कुल्फी
खाऊ शकता. दुसरी आहे ती रोल कुल्फी, जी केळीच्या पानावरती किंवा कुठल्याही पानावरती कट करून देतात, त्याला आम्ही रोल कुल्फी म्हणू, अच्छा. कसाटा कुल्फी म्हणू. तर ती कुल्फी आमच्याकडे अवेलेबल आहे. तिसरी मटका कुल्फी आहे. ओके. या तिन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही आहोत. अच्छा. आणि ही बनते कशी मग? नाही, बनती तर 100% दुधापासून बनते. अच्छा. 100% मिल्क, आणि ते म्हशीचं दूध वापरतो आम्ही, A2 प्रॉपर. म्हशी दुधाला पण A2चा हे आहे, ग्रेड आहे. त्यामुळं म्हशीचं दूध वापरतो. त्याला पल्प वापरतो आम्ही, फ्रूट पल्प फ्रेश. त्याला कुठलेही आम्ही इसेन्स वापरायची गरज नाही. फ्रूट टाका. माझं कायम फूड करताना मी फूड इंडस्ट्रीमध्येच आहे, त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की प्रोडक्ट हा जिभेने सांगितला पाहिजे, नाकाने नाही. तर नाकाला वास नाही आला ना, जिभेने खाल्ल्यानंतर माझी कुल्फी तुमच्या मेंदूला इमिजिएट मेसेज जातो की अरे ही जांभूळ आहे, ही आहे. तर वास कशाला द्यायचा ना आपण, आर्टिफिशियल कलर का टाकायचे. खरं. फूड ग्रेड कलर वापरले जातात, पण त्याला लिमिटेशन आहेत. काही कंपन्याचे त्याच कंपनीचे वापरले पाहिजेत. हे सगळे नॉर्म्स आम्ही खूप प्रामाणिकपणे जपतो. अच्छा. मग कुल्फी व्यतिरिक्त आणखी कोणकोणते प्रोडक्ट आहेत तुमचे? कुल्फी व्यतिरिक्त आम्ही काय केलं की लाडाची कुल्फी हा फक्त बोर्ड आहे, बरं. कारण का कुल्फीच्या नावानेच ब्रँड काढला आम्ही. तर त्याच्या आतमध्ये आईस्क्रीमसुद्धा मिळते, त्याच्या आतमध्ये मस्तानी मिळते, फालुदा मिळतो. अशा खूप सारे आमच्याकडे प्रोडक्ट आहेत. म्हणजे लाडाची कुल्फी फ्रँचायझी घेताना आमच्याकडं घेणाऱ्याला का चान्स आहे की कुठल्याही ब्रँडकडे गेले की तुम्हाला फक्त वॅफल कोन विथ आईस्क्रीम मिळेल, कोणाकडे फक्त मस्तानीच मिळेल, कोणाकडे फक्त फालुदाच मिळेल. माझ्याकडे सगळं आहे. ओके. म्हणजे एक फॅमिली आली तर कोणाला कुल्फी आवडेल कुल्फी घे, ज्याला आईस्क्रीम खायच्याने आईस्क्रीम खावा, ज्याला मस्तानी खायच्याने मस्तानी खावा. म्हणजे ऑप्शन्स मी ठेवलेत. अच्छा. पण याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे आणि अशामध्ये मग फ्रँचायझीमध्ये येण्यापेक्षा लोक ऑनलाईन ऑर्डर करतात. मग तुमची ही कुल्फी ऑनलाईन आहे? नाही, ऑनलाईन नाही आता, पण नक्कीच 7 दिवसाने आम्ही ऑनलाईनचं, आणि सर्वात महत्त्वाचं की भारतातील पहिलं ई-कॉमर्स फ्रँचायझी मॉडेल पिनकोड वाईज आणणारा मीच आहे. अच्छा. ते नेमकं काय असेल? हां, पिनकोड वाईज काय, ह्याच्या मागे एक सामाजिक भावना आहे. कारण मी सामाजिक मंडळातून किंवा ह्यातून आलो आहे. मग ह्याच्यातून मला लक्षात आलं की आपण महिलांसाठी किंवा जे गिग वर्कर आहे, जी मुलं ₹15 कुठेतरी डिलिव्हरी काम करतात, तर यांच्यासाठी आपण काय वेगळं करू शकतो. तर मी म्हटलं की आपण पिनकोड वाईज फ्रीज ठेवू, म्हणजे डार्क स्टोअर होईल माझं. फ्रीज म्हणजे माझ्यासाठी डार्क स्टोअरच आहे. तर एक पिनकोडला एक फ्रीज असेल. जेव्हा तुम्हाला इथं ऑर्डर द्यायची आहे तर तुम्हाला पिनकोड टाकणं गरजेचं आहे. तर तुम्ही ज्या पिनकोड टाकसाल त्याच पिनकोडच्या फ्रीजला ती ऑर्डर डायव्हर्ट होईल, आणि त्याला इमिजिएट करेन की ऑर्डर आली, डिलिव्हरी करायची आहे. एका पिनकोडला त्याला ऑर्डर डिलिव्हरी करायला 10 मिनटं लागतात. ओके. 15 मिनटं लागतील जास्तीत जास्त. तर ही मुलं डिलिव्हरी करतील, आणि एका पिनकोडच्या डिलिव्हरी मागं मिनिमम तुम्हाला 6 कुल्फी घ्यावी लागते. अच्छा. आणि 239 त्याची अमाऊंट होती. त्याच्यात आम्ही फ्रँचायझीला जे मार्जिन दिलं ते ₹74 दिले. ओके. एका पिनकोडला डिलिव्हरी किती खर्च लागतो, तर ₹20 ₹25. तर ₹50 राहायला पाहिजे. आणि आमचं ठाम मत आहे की जर पिनकोड वाईज जर आम्ही हे दिलं तर एका व्यक्तीला माझ्या अंदाजे 66,000 ते 2 लाख रुपये प्रॉफिट होईल. अच्छा. म्हणजे एका फ्रँचायझीला? हां, कारण व्यवसायाची पद्धत बदललेली आता. पहिल्यागत तुम्हाला काय करायला लागायचं, डिपॉझिट द्या, शॉप मोठं भाड्याने घ्या, फर्निचर करा, ते दुकान चालतंय न चालतंय माहीत नाही. आत्ता 100पैकी फक्त 2-3च दुकानं चालतात, बाकी 6 महिने 7 महिने चालून बंद पडतात. त्यामुळं ऑफलाईन बिझनेस करणं खूप अवघड झालं आहे ह्या व्यवसायामध्ये. त्यामुळे ई-कॉमर्सला येणं हे भविष्य आहे. त्यामुळं भविष्यात तुम्हाला माझ्या मस्तानीपासून ते फालुद्यापासून तुम्हाला 10 मिनिटात घरी येऊ शकतो. या प्लॅनिंगवरती आम्ही काम केलेलं आहे. 7 दिवसात तुम्हाला त्याचे रिझल्ट कळतील. आणि त्याचबरोबर उकडीचे मोदक ही कल्पना आलेली आहे ऑलरेडी का आणताय तुम्ही? नाही, याच्याविषयी खूप ऐकलेलं. ऑलरेडी आलेली आहे. ह्याच्यात उकडीचं मोदक का, मी जसं म्हणलं की कुल्फी एक भावना आहे आपली कुल्फी बाबतीत, जी आईस्क्रीम बाबतीत नाही होत. हां. कुल्फी आठवणी आहेत खूप जुन्या, तशा मोदकाच्या बाबतीत पण आठवणी. मला प्रोडक्ट जाणवतात की जे जुने प्रोडक्ट आहेत, कुल्फी मोदक आहे, याच्यावर कोणी कामच नाही केलं. जरी केलं असेल ते जनरली घरापुरतं छोट्या लेवलला, ग्लोबल कोणी काम नाही केलं. तर मी म्हटलं की आपण उकडीचा मोदक ऑल इंडियामध्ये आम्ही घरपोच डिलिव्हरी करू. ऑल इंडियामध्ये सांगतोय मी, ओके. नो पुणे, नो महाराष्ट्र. पण एवढ्या मोठ्या लेवलवर उकडीचा मोदक बनवणं शक्य होईल? शक्य आहे सगळं, अशक्य काहीच नाही. जर चंद्रावर माणूस जात असेल तर उकडीचा मोदक घरपोच डिलिव्हरी करायला मला अवघड वाटत नाही. पण एवढ्या मोठ्या लेवलवर कसं बनवणार तुम्ही? नाही, ह्याला काय आहे, आम्ही फॅक्टरी खूप मोठी केलेली आहे त्याच्यात, आणि खूप महिलांना आम्ही रोजगार दिलेत. हाताने ते मोदक वळले जातात.
आणि खूप नेक्स्ट लेवल काम केले. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की नारळ कुठल्या भागातला चांगला आहे. कुठल्या भागातला चांगला आहे? म्हणजे उदाहरण कोकण आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे. काही भागातला पर्टिक्युलर जर तुम्ही त्या मोदकाला जर नारळ वापरला तर तो मोदक अतिशय सुंदर होतो. मग त्याला असं ज्युसी जो म्हणतो ना आपण, ज्युसीनेसपणा जो पाहिजे त्या मोदकाला तो आहे. त्याच्यावरचं जी पारी आहे त्याला तुम्ही कुठलं तांदूळ वापरताय त्याच्यावर डिपेंड असतं खूप. अच्छा. इलायची कुठल्या क्वालिटी वापरताय, इलायचीने इसेन्स छान येतो. तो तुम्ही इलायची कुठल्या क्वालिटीची वापरताय तरच तो मोदक चांगला होतो. त्याला तरच ब्रँड म्हणू शकतो आम्ही. आम्ही त्याचं नाव गौराई ठेवलं आहे. ओके. म्हणजे मोदक, उकडीचे मोदक मिळतील आणि गौराई असं त्याचं नाव असेल. ब्रँड असेल. आता गौराई का ब्रँड नेम ठेवताना खूप काळजी घ्यायला पाहिजे ते. आता गौराई कोण आहे गणपतीची? आई आहे. गणपतीला कोण बनवणार आहे मोदक? आईच. आम्ही गौराई शोधलं नाव. अच्छा. पण हे जे युनिक नावं आहेत ते कुठून सुचतात तुम्हाला? कशी सुचतात? नाही सुचतात काय, हे निसर्गात जावं लागतं सुचवण्यासाठी. मला जेव्हा हे करायचं असेल मी कटअप करतो मला स्वतःला. अच्छा. माझे फोन बंद असतात आणि मी ट्रेकिंगला जातो. मी ज्या दिवशी ट्रेकिंगला जातो त्या दिवशी एक आयडिया घेऊन येतो. ओके. कारण मी स्वतःशी बोलतो, शिवाजी महाराजांशी बोलतो. म्हणजे का बोलतो की काय वेगळं असेल, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतो की आपण शिवाजी महाराज आहेत की आपण त्यांचं अफझलवध म्हणू किंवा आपण पुण्यातला तो लाल महलचा हल्ला बघू की शिवाजी महाराज दिल्लीला अडकलेत. दुसऱ्या दिवशी महाराजांना मारणार होते, बरोबर ना, आणि महाराज दिल्लीहून निघून आले. हो. तर त्यावेळेस महाराज किती स्टेबल असतील, महाराज किती विचार करत असतील. म्हणजे डिप्रेशनमध्ये महाराज कधीच दिसलं नाही मला. वेगवेगळे विचार त्यांच्या, प्रत्येक आयडिया त्यांच्या खूप भारी भारी असायच्या, बरोबर ना. खरं. तर ह्या आयडिया आपण आता व्यवसायात वापरल्या पाहिजे. इतिहास कशासाठी असतो माहिती आहे का? इतिहास हा वर्तमानातून चांगल्या जगण्यासाठी, आपलं भविष्य चांगल्या करण्यासाठी इतिहासातून शिकायचं असतं. आपण इतिहासात वाद करत बसलोय. म्हणून मी माझे जे विचार आहेत ते मला किल्ल्यावर सुचतात आणि तिथून आलो की मी काहीतरी नाव घेऊन येतो. अच्छा. मग आता पुढचं प्लॅनिंग काय आहे? कारण आता एवढ्या मोठ्या लेवलवर तुम्ही हा व्यवसाय पोहोचवलाय. म्हणजे तुम्हाला हे ऑब्व्हियसली सक्सेस वाटत नसली तरी बऱ्याचशा लोकांसाठी सक्सेस आहे. कारण कुल्फी सारखा एक ब्रँड एवढा मोठा होऊ शकतो, नॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतो असा विचारही कदाचित कोणी केला नसेल. पण तो तुम्ही विचार केला, त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी सुद्धा केली आहे आणि लाडाची कुल्फी हा ब्रँड इस्टॅब्लिश केलेला आहे. त्याचबरोबर तुमची मस्तानी असेल किंवा इतरही प्रोडक्ट आहेत. मग याच्यानंतर राहुल पापळ यांना पुढे काय करायचंय? नाही, ह्याच्या पुढं माझ्या क्लिअर आहे की IPO हा सेट आहे. म्हणजे IPOच मला काढायचा आहे. त्याच्यानंतर आईस्क्रीम इंडस्ट्री जी आहे त्याच्यावर आम्ही खूप काम केलं आहे. की बऱ्याचदा आमच्या लक्षात आलं की 2021ला आम्ही आईस्क्रीम लॉन्च केलं. आमचं आईस्क्रीम 100% टू मिल्कचं आहे. अच्छा. त्यात पाम ऑइल नाही आहे, ट्रान्सफॅट नाही आहे. पण आमची आईस्क्रीम कमी विकली झाली. त्याचं कारण असं की वरती बोर्ड लाडाच्या कुल्फीचा आहे. मग लोकांना वाटत असेल की कुल्फी आहे आतमध्ये. येस. मग ते म्हणतात नाही, तुमची कुल्फीच द्या, तुमची कुल्फी स्पेशल आहे. तर आम्ही एक आयडिया केली. बऱ्याचदा मला काही आयडिया जनरेट करायला किंवा करायला छान वाटतात. मग आम्ही काय केलं, एक आईस्क्रीमचा ब्रँड काढला. अच्छा. ते नाव का सांगत नाही. ह्याच्यात मी स्वतःला टेस्टिंग करत असतो. आपण टेस्टिंग मॉडेल म्हणतो मी माझ्या विचारांना. कसं म्हणतो की माझा फेस व्हॅल्यू आज झाला आहे. जर तुम्हाला मी नाव सांगितलं ना की मी आईस्क्रीमचा ब्रँड काढला आहे, ते मी काढला म्हणून तुम्ही घेणार आहे. त्याच्यापेक्षा माझी आयडिया चालते का फेस चालतो अच्छा. हे तुम्ही बघणार आहात. हे बघणार आहोत. नाही, पाहिलं, टेस्टिंग केलं. तर आम्ही त्या जे मॉडेल उभं केलं आईस्क्रीमचं, त्यात कुठली फ्रँचायझी कॉस्ट नाही, कुठली रॉयल्टी नाही. आणि जे शॉप टाकण्यासाठी मोठे ब्रँड 45 लाख रुपये घेतात, 40 लाख रुपये घेतात, 30 लाख रुपये घेतात. आम्ही फक्त ते 3.5 ते 4.5 लाखामध्ये बसवलं मॉडेल. अच्छा. पाम ऑइल फ्रीवालं मॉडेल बसवलं आणि त्याची फ्रँचायझी आम्ही एका महिन्यात 22 फ्रँचायझी क्लोज केल्यात. त्याचेसुद्धा आमच्याकडे लीड्स 750+ आहेत. म्हणजे लक्षात आलं की माझं कुठेही फेस नाही, कुठेही काही नाही. तर मार्केटला आयडिया चालली आमची. मग या स्ट्रॅटेजीज तुम्ही कशा वापरता? कारण एकतर आयडिया येणं ही एक वेगळी गोष्ट, पण त्याची अंमलबजावणी करणं ही वेगळी गोष्ट आहे. वेगळी बनव. तर मग तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत नेता? नाही, नेण्यामागं काय ते 2-3 गोष्टी आहेत. ह्याला प्रचंड तुमचा आहे ना आपण पाया म्हणतो तो मजबूत पाहिजे. म्हणजे उदाहरण आपण 10वीचा पेपर अभ्यास करत असेल तर आपल्याला फिक्स माहिती असेल मी 80-90% जाऊ शकतो, 100%. का तुम्हाला वाटतं की जेव्हा तुमचा अभ्यास चांगला आहे, कुठल्या एक्झामच्या वेळेस आपण अभ्यास चांगला की पेपरला फ्री जातो आपण. तसाच व्यवसायाचा एक अभ्यास आहे. तो काय आहे? तो व्यवसायाचा अभ्यास असा आहे की जेव्हा तुम्ही एखादं मॉडेल उभं करता
तर ते मॉडेल रजिस्टर आहे का, ते नाव रजिस्टर आहे का, त्याची R&D तुमची कन्फर्म आहे का. म्हणजे एखादा प्रोडक्ट मी आईस्क्रीम बनवलं तर मी 1,000 लोकांना खायला घालतो ते. अच्छा. त्यातले किती लोक मला म्हणतात हे बरोबर नाही, हं, हं. किती लोक चांगलं म्हणतात, ह्याचा रेशो काढतो मी. जर ओके. खूप लोक नाही म्हणत असतील तर मी त्यात परत R&D चेंज करतो, परत लोकांना खायला घालतो. काही फूड टेस्टर आहेत तर त्यांना मी आईस्क्रीम पाठवतो. ज्यावेळेस हे रिव्ह्यू सगळं येतो त्यावेळेस मी लॉन्च करतो. मग त्यावेळेस मार्केटला गेला माहितीच आहे मला हे चालणारच आहे. हं, हं. म्हणजे याला खूप गोष्टी आहेत. म्हणजे जसं आम्ही नवीन ब्रँड आईस्क्रीमचा काढला आहे, किऑस मॉडेलच काढलं आहे, कार्ट मॉडेल आहे. तर ते मॉडेल मी रजिस्टर केलं आहे. अच्छा. म्हणजे जसं आपण एखाद्या कंपनीची बॉटल बघतो, एक सोड्याची कंपनी मोठी, तर त्या कंपनीचा जो शेप आहे बॉटलचा तो रजिस्टर आहे. अच्छा. तसा शेपची बॉटल कोण काढू शकत नाही. हं, हं. तसंच मी आता आईस्क्रीमचा जो ब्रँड काढला आहे, जो शेप मी कार्टला घेतला आहे ते कोणीच घेऊ शकत नाही, कोणी कॉपी करू शकत नाही. त्याचं ब्रँड नेम कॉपी आहे, त्याचा कलर कॉपी आहे. जी आपण आयडियासुद्धा जी आपण डेव्हलप केलेली आहे तीसुद्धा आपण कॉपी करू शकतो, रजिस्टर करू शकतो. हे ओके. बऱ्याचशा लोकांना माहितीच नसतं. म्हणजे हा ब्रँड लॉन्चिंगच्या आधी मी 20 लाख रुपये खर्च केला आहे. अच्छा. म्हणजे याचा अर्थ एखादा फूड ब्रँड काढायचा असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा एवढा खर्च येतो रजिस्ट्रेशनसाठी? नाही येतोच ना. लक्षात ठेवा खूप सारे ब्रँड आहेत. ते आधी काय करतात, आपली मानसिकता कशी असते, मला आवडलं म्हणून नाव दिलं. मला आवडलं म्हणून नाव दिलं. चालतं का नाही बघू आणि मग आपण ह्या गोष्टीकडे जाऊ. हां. मग आपण काय ठेवतो जनरल नाव, आपण हॉटेलची नावं ठेवतो. ही बेसिक नावं आहेत. जगदंब, जय भवानी, ही जी नावं ठेवतो आपण सगळी. पण ठेवल्यानंतर लक्षात आलं हे नाव रजिस्टर होत नाही. मग त्याला मल्टिपल फ्रँचायसी करताना त्रास होतो. अथवा आता मध्ये एक चहाचा एक ब्रँड होता. त्याचा चालला नंतर लक्षात आलं हे नाव रजिस्टर नाही. पण त्या काळात अशी काही लोक असतात, तुमच्याकडे वॉच असतात की हा ब्रँड कसा चालतोय बघू, याने नाव रजिस्टर केलं नाही. मग ते रजिस्टर करतात. ओह. मग नंतर ते नाव काही लाखांमध्ये ते विकलं जातं. हं, त्यामुळं व्यवसाय करायच्या आधी आपण एक सर्च रिपोर्ट काढला पाहिजे की हे नाव अवेलेबल गव्हर्नमेंटकडं आहे का. जर असेल तो त्याचा ट्रेडमार्क TMR घेऊनच तुम्ही तो ब्रँड उभा केला पाहिजे. म्हणून ब्रँडला भीती नाही आहे. माझ्या नावावर 39 ब्रँड रजिस्टर आहेत. अच्छा. मग तुमची म्हणजे तुम्ही आता नेमकं काय करायला पाहिजे हे सांगितलं, पण तुम्ही स्वतः जेव्हा एखादा नवीन प्रॉडक्ट तुम्हाला लॉन्च करायचा असतो, त्यावेळेला तुम्ही किती वेळ घेता आणि किती काळामध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात? 3 वर्ष लागतात. ओके. म्हणजे आम्ही जो मला सांगितलं उकडीचा मोदक आम्ही आता लॉन्च केला आहे, 3 वर्ष घेतलेत मी. आता जो आईस्क्रीमचा ब्रँड घेतला आहे त्याचं मॉडेल कसं डिझाईन पाहिजे, त्याची MRP काय पाहिजे, B2B काय रेट पाहिजे, B2C काय पाहिजे, त्याची सप्लाय चेन कशी असेल. आम्ही 18 फ्लेवर दिले आता एका छोट्याशा कार्टवरती. कुठलाही फ्लेवर घ्या एकच रेट आहे. ही कॉन्सेप्ट नवीन काढली. मग हे कसं शक्य होतं पण? म्हणजे तुम्हाला प्रॉफिट मग त्याच्यामध्ये होतो? अरे किती होतो? होतो. लक्षात ठेवा पहिल्यांदा प्रॉफिट करण्यापेक्षा लोकांना काय आवडेल हे महत्त्वाचं द्यायचं. म्हणजे क्वांटिटी कायम विन होती, मार्जिन कधी विन होत नाही. मला व्यवसायात कळतं. ओके. मार्जिन विन होत नाही, क्वांटिटी म्हणजे टर्नओव्हर विन होतो कायम. तर त्याच्यावर आम्ही लक्ष दिलं. आज पहिला ब्रँड आहे की तो एकाच रेटमध्ये सगळे फ्लेवर देतो. नाहीतर तुम्हाला जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाता त्यावेळेस तुम्हाला काय व्हॅनिला ₹60, बाकीचे फ्लेवर 80, त्याचे प्रीमियम फ्लेवर ₹90. तर मी समानता मानतो. अच्छा. म्हणजे कोणताही फ्लेवर तुम्ही सेम प्राइसला देता. मग प्रतिसाद कसा मिळतो? कशा खूप छान, पद्धतीने? हां. खूप छान. मग चॉईस राहते ना कस्टमरला. हां, हां. खरंय. आपण काय करतो, किती जर लक्षात ठेवा की सर्वसामान्य माणूस आहे. त्याला चॉकलेट खायचं असतं, पण तो म्हणतो नाही व्हॅनिला ₹50 मिळतं तर व्हॅनिला खाऊ. हं. तर मी ब्रँड उभा करताना सर्वसाधारण लोक पाहतो आणि सर्वांनी माझा ब्रँड खावा, म्हणजे मर्सिडीजवाल्यांनी खावा आणि सायकलवाल्यांनी खावा, अशी माझी अपेक्षा असते. मी सांगितलं की मी समानता मानतो. खरंय. त्यामुळं माझे काही विचार, काही गोष्टी व्यवसायात त्या दृष्टीने सुद्धा येतात, बाय डिफॉल्ट येतात. जसं मी तुम्हाला म्हणलं की पिनकोडला महिलांनी काम केलं पाहिजे. सर्वसाधारण जी मुलं दुसरीकडे कामं करतात 10-15 हजारवरती, तर त्या मुलांनी माझ्याकडे यावं बिनधास्त आणि 50,000 त्यांना मी कमवून 100% देतो. अच्छा. कारण त्यांना कॉन्सेप्ट समजली पाहिजे. हं. त्या कॉन्सेप्ट समजून सांगायचं माझं काम असतं. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर एखादा व्यवसाय किंवा एखादा ब्रँड उभा करायचा त्यावेळेला मार्केटिंग हे महत्त्वाचं असतं. मग तुम्ही त्याला किती इम्पॉर्टन्स देता? नाही मार्केटिंग हे महत्त्वाचंच आहे. पण अजिबात लाडाची कुल्फी तर मार्केटिंगच केलं नाही. कारण का केलं नाही, ग्राहकांना सांगून उभा केलेला हा ब्रँड आहे. म्हणजे माझा लाडाची कुल्फी कंट्रोलच नाही, हा ग्राहकांचा कंट्रोल झाला आहे आता. म्हणजे माझी कुल्फी कुठल्या ॲक्टरने खाली नावं सांगू शकत नाही, पण
खूप साऱ्या ॲक्टरनी खाल्लेली आणि एकामेकाला सांगतात आहे. म्हणजे एक ते ॲक्टर की 12:30 वाजता मला फोन आला की मी मुंबई हायवेला आहे, मला तुझी कुल्फी खायची, काही सांग, काही कर मला. हां. मी म्हटलं तुम्ही कुठं आहात? म्हणले सुस रोडला आहे. तर म्हणलं माझं एक स्टोरेज आहे बावधनला हां. आणि ते स्टोरेज 3ऱ्या मजल्यावरती होतं. तर ॲक्टरनी गाडी फिरवली, त्या छोटंसं बोर्ड होतं तिथं गाडी घातली, मग त्याने ती कुल्फी घेतली, मग गेला. अच्छा. ह्याला ब्रँड म्हणतात, ह्यालाच ब्रँडिंग म्हणतात. मग त्यामुळं पण आता काळ बदलला आहे, त्यामुळं आम्ही आता सोशल मीडियावरती बाय डिफॉल्ट यावं लागलं आम्हाला. आणि तुम्हाला दिसत असेल तर की आम्ही सोशल मीडियावर आलो आहे, थोडंसं चाललो आहे, कारण सोशल मीडिया खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. खरंय. पण याच वेळेला आता म्हणजे तुमच्याकडे सुरुवात झाली तेव्हा पैसे नव्हते आणि आता तुम्ही वेगवेगळे ब्रँड्स लॉन्च करताय. आता मोठ्या प्रमाणामध्ये फ्रँचायझी तुमच्या आहेत आणि एवढ्या राज्यांमध्ये सुद्धा हा व्यवसाय पोहोचलेला आहे. जेव्हा पैसा आला त्यावेळेला सुरुवातीला कोणती टेम्पटेशन आली? काय करावंसं वाटलं? ह्याच्यात थोडंसं मी जसं मांडे सरांना सांगितलं होतं की भाऊ आपण किल्ला दत्तक घेतला पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे की मी 10 जून रोजी ह्याच वर्षी मी रायरेश्वर जिथं शिवाजी महाराजांनी पहिली शपथ घेतली, तर तिथं जी पिंड आहे की जिथं शिवाजी महाराजांनी 16व्या-14व्या वर्षी जे काय वय शिवाजी महाराजांचं होतं, त्या पिंडीवरती शपथ घेतली. ती पिंडची झीज झाली. तर त्या पिंडीला आम्ही 15 किलोचं चांदीचं आवरण केलं आणि माझं स्वप्न आहे की आम्ही किल्ला दत्तक घेणार आहे. अच्छा. आणि मी सांगितलं की मी माझं स्वतःचं घर कधीच नाही करणार जोपर्यंत मी किल्ला दत्तक घेणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरामध्ये नाही राहत? अजूनही राहतो, मी रेंटेड राहतो. ओके. काय व्हिजन क्लिअर पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की मला जास्त पैसे लागत नाही, कारण माझी आवड ट्रेकिंग आहे आणि ट्रेकिंगला जास्त पैसे नाही लागत. तर पैसे कशाला जास्त लागतात? तुमच्या हाऊस मौज असतात ते माझ्या कमी आहेत. आणि माझे विचार जे आहेत की भविष्यात मला एक किल्ला दत्तक घ्यायचा आहे आणि भविष्यात मला असं एक डेव्हलपमेंट किंवा कॉलेज काढायचं आहे की प्रॅक्टिकल शिकवलं पाहिजे. अच्छा. म्हणजे तिथं तुम्हाला वडापावची फ्रँचायझी काढायची, तर तुम्ही 6च महिने मला त्या मुलाला माझ्याजवळ द्या. मी त्याला वडापावचं कसा करायचा, त्यात काय प्रोडक्ट वापरले पाहिजे, काय केलं पाहिजे, 6 महिने त्याला दिवसभर माझ्याकडेच ठेवा. आणि असं एखादं कॉलेज आहे ना, राजगडच्या पायथ्याला, कुठल्या तरी किल्ल्याच्या पायथ्याला एक 2-4 एकर घेऊन मस्त तिथं तीच मुलं, त्यांनी गेटच्या बाहेर जायचं नाही. 6 महिने फोकस त्याचा फक्त तेच पाहिजे. तो कसा बनतो, किती रुपयाला केला पाहिजे, किती रुपयाला विकला पाहिजे, त्याचं फ्रँचायझी मॉडेल कसं करायचं, तो कुठं विकला पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्हाला वडापाव काश्मीरमध्ये मिळाला तर, मिसळ काश्मीरमध्ये मिळाली तर, मिसळ तुम्हाला उत्तराखंडला मिळाली तर जास्त विक्री जाईल ना. हो. त्यामुळे कुठलाही प्रोडक्ट बनवताना तो कुठे विकला पाहिजे, किती रुपयाला विकला पाहिजे, कुठं गरज आहे, याचा अभ्यास पहिला केला पाहिजे. आणि असंच एक माझं डोक्यात आहे की असं एक कॉलेज काढावं की जे सगळे नापास झाले, पास झालेले कुठंतरी काम करतीलच, काय नाही, पण कमी शिकलेत त्यांनी सर्वांनी माझ्याकडे यावं. अच्छा. म्हणजे तुम्ही त्यांना ट्रेन त्यांना ट्रेन करू. आणि तेही 6 महिन्यात. ते 6 महिने खूप झाले. लक्षात ठेवा, एखाद्याही प्रोडक्टवरती जेव्हा तुम्ही दिवसभर काम करता तेव्हा वेळ कमी लागतो. काय होतं, आपण घरी असतो, मग मित्र, मग विचार सगळे बदलतात आणि कन्फ्यूज होतो आपण. मग 6 महिने जर फोकस केला तर एक ब्रँड आपण 6 महिन्याला बाहेर काढू शकतो. तुम्ही कुल्फी, मला असं वाटतं की आपण कुल्फी म्हटलं की कुल्फीचा गाडा हेच मनात यायचं आपल्या, म्हणजे तेच ध्यानात यायचं. पण तुम्ही त्याला एक ब्रँड बनवलेला आहे. असं आत्ताच्या घडीला तुम्हाला अशा कोणत्या वस्तू किंवा कोणते पदार्थ आठवतात की जे अजूनही म्हणजे ब्रँड लेवल व्हॅल्यू आहे त्यांच्यामध्ये, ब्रँड व्हॅल्यू, पण ते तिथपर्यंत पोहोचलेले नाहीये? नाही, खूप सारे प्रोडक्ट आहेत असे, म्हणजे खूप सारे. म्हणजे असं मी म्हणतो की इडली, साऊथची लोक आहेत ती खूप हुशार आहेत. हा देश सर्वांचा आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, त्यामुळे त्यांना आपण बोलू शकत नाही. पण त्यांनी खूप सुंदर आहे, उडपी लोक, त्यांनी ती इडली जगभरात पोचवली. पंजाबी लोकांनी त्यांचं पंजाबी फूड पोचवलं, चायनीज सगळीकडे पोचलंय. पण मग महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण त्याच्यामध्ये स्कोप आहे, पुढे स्कोप आहे. वाढवू शकतो? हा. झुणका भाकर सारखा एक सिम्पल ब्रँड आहे, तो तुम्ही का आणत नाही ब्रँड म्हणून? पण तो एकच ब्रँड आणणं शक्य आहे? शक्य आहे. काय झालं मधल्या काळात की आपण झुणका भाकर केंद्र काढलं गव्हर्नमेंटने, 5 रुपये केलं. तो लोकांना 5 रुपयाला म्हटलं ना, तुम्हाला 5 रुपयाला झुणका भाकर, तुम्ही निग्लेक्ट करता. पण झुणका भाकर 200 रुपयाला पण विकणारे लोक आहेत. त्याची व्हॅल्यू तुम्ही वाढवा ना. स्वस्त विकली की लोकांना काय वाटतं, अरे प्रोडक्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर मिसळ आहे, झुणका आहे, हे ग्लोबल आपण विकलंच नाही अजून. म्हणजे जसं सोलापूरला सीख कबाब आहे, कोल्हापूरचे काही आयटम आहेत. महाराष्ट्रभर तुम्ही फिरले ना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला असे 10 प्रोडक्ट दिसतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की
प्रत्येक जिल्ह्यातले 10-10 प्रोडक्ट आपण ब्रँड बनवू शकतो. ब्रँड बनवू शकतो. मी जसं सांगितलं की चिप्समध्ये खूप आता भेसळ आहे. की जे एखादी आई म्हणते की कंटाळा येतो तिला आत्ताच्या आयांना. झोमॅटो स्विगी मॉम म्हणतो मी त्यांना, सॉरी, ज्यांना म्हणतो की आत्ताच्या आया काही लागलं तर ऑनलाईन ऑर्डर मागवतात. करतात. हां. तर त्याच्यापेक्षा मी सांगतो की तुम्ही चिप्स काय वाटलं की कुठली चिप्स काढणार मग त्याच्या डब्यात भरणार, त्यापेक्षा मी खूप लोकांना सल्ला देतो की तुम्ही त्याच्यावर काम करा. चिप्सवरती किती हेल्दी कसं करता येईल, त्याचे 5-10 रुपयाचे पॅकेट्स काढा. आपण त्यांना रिप्लेस प्रोडक्ट काढले पाहिजेत. अच्छा. खूप सारे गॅप्स मार्केटला दिसतात मला. त्या गॅप शोधल्या पाहिजेत. अच्छा. पण ते गॅप शोधल्यानंतर आपल्याला ते मार्केट कसं कॅप्चर करता येईल? त्याच्यासाठी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? मी सांगितलं ना, एक तर तिकीट साईजवरती काम करावं लागतं, मार्जिन आणि सर्व्हिस या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हं. तिकीट साईजवर आता खूप काम करते. म्हणजे आम्ही जी आईस्क्रीम काढली ना, त्याची तिकीट साईज खूप काम करते. आम्ही ते आईस्क्रीम काढले ₹39 अच्छा. फक्त ₹39. फक्त ₹39 काढले आणि विथ वॅफल कोनसुद्धा आम्ही त्यात देतो. आईस्क्रीमची कॉस्ट महाग नसते. ॲक्च्युली जेव्हा आपण डिपॉझिट देतो, 20-25 लाख रुपये, कमीत कमी 40 लाख रुपये टाकतो, त्याच्यानंतर ती MRP वाढते. आम्ही काय केलं, कार्ट मॉडेल काढलं आणि जे एक्स्ट्रा खर्च आहेत ते सगळे कमी केले अच्छा. आणि आईस्क्रीमची कॉस्ट कमी केली. म्हणजे जो बर्डन ग्राहकांवरती येत होता तो आम्ही कमी केला आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्ही ते ब्रँड डेव्हलप केला. मी जसं सांगितलं तुम्हाला की 750+ लीड्स आम्हाला आल्यात आणि ₹39नी आजचा प्रत्येक फ्रँचायझीचा जो सेल आहे तो ॲव्हरेज ₹10,000 आला. अच्छा. 10,000 सेल नाही, 39नी 10,000 सेल करणं सोपं नाही, हं. पण 10,000 सेल आमचा व्हायला लागला आता. ओके. मग याच्या मागं जेव्हा आम्ही विचारलं की पॉकेट फ्रेंडली कॉस्ट आहे 39, हं. 2 स्कूप घेतले 69, 3 स्कूप घेतले, फक्त सॅटर्डेला आम्ही स्कीम देत होती, 3 स्कूप घेतले तर 99. आणि याच्यात अजून एक आम्ही एक काढलं की 3 गोष्टी आम्ही त्यात ॲड्स केल्या जास्त. बर्थडे असेल बाय 1 गेट 1 फ्री, ओके. ॲनिव्हर्सरी असेल बाय 1 गेट 1 फ्री. आणि तिसरी स्कीम तर कॉमेडीच आम्ही काढली. ती स्कीम आम्ही राबवली सर्वात पहिल्यांदा, मला असं वाटतंय फूड इंडस्ट्रीमध्ये वापरली असेल की माहीत नाही. जे मला वाटतं ते मी करत असतो की ₹300 मिनिमम बिल करा. वजन काटा शेजारी असेल, जर तुमचं वजन त्यातलं 90 असेल तर तुम्ही ₹90 द्यायचेच नाही आम्हाला, ₹210 द्या आम्हाला. ओ. ओके. अशा काही स्कीम्स आम्ही राबवतोय, कारण रिकॉल व्हॅल्यू झाली पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, जर त्यांनी 90 वजन केलं आणि 210 दिले तर तो म्हातारा होईपर्यंत लक्षात आईस्क्रीम खाताना लक्षात येईल, अरे तिकडे होतो ना मी हां. त्या ब्रँडवरती, तर त्या ब्रँडने माझ्याकडून ₹90 कमी दिले, माझ्या वजनावरती त्यांनी डिस्काउंट दिला. हे लक्षात राहतं. त्यामुळं अशा आयडिया तुम्ही व्यवसायात वापरल्या पाहिजेत. पण याच्या छोट्या छोट्या आयडियाज आहेत, म्हणजे तुम्ही आता रिकॉल व्हॅल्यू विषयी बोलताय किंवा अशा काही गोष्टी करण्याविषयी बोलतायत. आणि कुल्फी सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये ती आहे, लहानपणीच्या त्या आठवणी आहेत आणि ती तुम्ही ब्रँड म्हणून उभी केलेली आहे. तुम्ही बिझनेसचं कोणतं एज्युकेशन घेतलेलं नाहीये, 8वी फेल आहात. मग अशामध्ये या आयडियाज म्हणजे तुम्ही कुठून शिकलात, या सगळ्या स्ट्रॅटेजीज कुठून शिकलात? नाही, शिकण्यामागे काय, तुम्ही फिरलं पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, आधीचे संत बघितले ना आपण, ते खूप फिरलेत बरं का. ते एका ठिकाणी बसून ज्ञान नाही घेतले आणि खूप त्यांची भ्रमंती असायची. माणूस फिरला पाहिजे. आपण घरात बसून ज्ञान येत नाही. घरात बसून तुम्ही किती मोटिवेशन स्पीकर ऐकले, किती काय झालं, तर काय होणार नाही. तुम्हाला घर सोडावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही केरळला 2 महिने थांबसाल, कर्नाटकला 2 महिने थांबसाल, 1 महिना थांबसाल, ज्या दिवशी भारत फिरसाल त्या दिवशी तुम्हाला गॅप ॲटोमॅटिक दिसतात, आयडिया जनरेट होतात. आता मी एका दिल्लीला होतो, तर दिल्लीला मी वेंडिंग मशीन पाहिलं. हां. पाण्याचं मशीन, सिम्पल थंड पाणी तुम्ही स्कॅन करा, पाणी यायला लागलं. मी विचार केला, अरे कुल्फी पण येईल, हां. मग तुम्ही असा विचार केला. आणि मी एका कंपनीला म्हटलं की मला फ्रोझन एक मशीन लागेल की तिचं टेम्परेचर -20 पाहिजे अच्छा. आणि माझी अशी कुल्फी आहे, ती दिसली पण पाहिजे आणि आली पण पाहिजे. म्हणजे मला ज्या कॉन्सेप्ट होत्या त्या सगळ्या सांगितल्या. आज आनंदाची गोष्ट आहे की आज पुणे मेट्रो स्टेशनवरती, सगळ्या स्टेशनवरती बऱ्यापैकी कुल्फीचं भारतातलं पहिलं वेंडिंग मशीन तुम्हाला पुण्यात दिसेल. ओ. आम्ही आत्ताच लॉन्च केलं, 2 महिने झाले ते मशीन लागल्या. ओके. मग त्याला रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान, खूप छान. पण ते काम कसं करतं वेंडिंग मशीन कुल्फीचं? हां, काय आहे, आता AIचा जमाना आहे, तिथं मोठी स्क्रीन दिलेली आहे की ते मी क्लिक करा, QR कोड होतो,
3 बटनमध्ये तुमची कुल्फी बाहेर येते. आणि एवढं भारी मशीन आहे ते की स्वतः लाईट गेल्यानंतर कॉल करतं की लाईट गेलेली आहे, किती स्टॉक संपला आहे तो सुद्धा कंपनीला रिमाइंडर येतो. 50% स्टॉक संपला की तो ॲटोमॅटिक डिस्ट्रीब्युटरला किती स्टॉक संपला आहे, किती क्वांटिटी संपली, तो ऑर्डर स्वतः जनरेट करतो. अच्छा. तो डिस्ट्रीब्युटरला पाठवतो, मग डिस्ट्रीब्युटर रिफिल करतो. मग त्याला माणसं लागत नाही बिलकुल. तो स्वतःच रोबोट आहे एक. अच्छा. तो ऑर्डर जनरेट करतो, लाईट गेले तरी सांगतो, टेम्परेचर कमी झालं तरी सांगतो. ओके, ग्रेट. खूप कॉन्सेप्ट छान आहेत. हां. पण विचार केला पाहिजे, नवीन नवीन आपण फिरलं पाहिजे. जोपर्यंत आपण फिरत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. शिक्षण गरजेचं आहे 100%. मी शिकलो नाही म्हणून तुम्ही शिकू नका असं मी म्हणणार नाही कधी. पण शिक्षणाबरोबर तुम्ही प्रॅक्टिकल ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, सामाजिक ज्ञान, आपण ज्यावेळेस मार्केटला फिरतो रिसर्च आपण केला पाहिजे. हा कसा विकतो, तो कसा विकतो. आपण अभ्यासच करत नाही. आपण काय म्हणतो, मित्र बसतो आणि आपण सगळे मोकळेच असतात. अरे मी काय व्यवसाय करू, तू त्याला कशाला विचारतो, तो मोकळाच बसलेला आहे. आणि आपण खूप घाबरतो की होईल का नाही होईल, मग कुठला व्यवसाय करू. मग सोशल मीडियावर काहीतरी येतंच की आमची ह्याची फ्रँचायझी घ्या, त्याची फ्रँचायझी घ्या. मग ह्या ट्रॅपमध्ये मुलं अडकतात आणि अडकल्यानंतर जी फ्रँचायझी घ्यायची नेमकी नाही तीच घेतात आणि मग फ्रँचायझी मॉडेल बदनाम होतं. हे खूप ह्याला हे आहेत. पण फ्रँचायझी आजच्या मॉडेल हां, समजा फ्रँचायझी विषयीच बोलायचं होतं मला, की फ्रँचायझी मॉडेल आहे, बरेचसे लोक त्याच्यामध्ये काम करतात. इनफॅक्ट तुम्हालाही कॉल्स येत असतील त्यासाठी. पण जेव्हा एखादी फ्रँचायझी घ्यायची असते त्यावेळेला लोक कोणती चूक करतात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये? नाही, काय होतं आहे की जो सोशल मीडियाला ब्रँडिंग आणि हे सगळं जो चुकीचं दाखवलं जातं सगळं की हे आहे ते आहे. आता साधारण मी आमची तरी परिस्थिती सांगतो की ज्यावेळेस आम्हाला एखादा कॉल येतो की सर आम्हाला लाडाच्या कुल्फीची फ्रँचायझी पाहिजे आहे. मी त्याला विचारतो, तू पहिली कुल्फी खाल्ली आहे का? तो म्हणतो, नाही माझ्या मित्रांनी सांगितलेली आहे. म्हणलं नाही, तू आमच्या कुठल्याही स्टोअरला जा, कुठल्याही फ्रँचायझीला जा, तिथं पहिली कुल्फी खा, घरच्यांना खायला घाल पहिली, सगळ्यांना पहिली आवडती का विचार. तो म्हणला नाही यस. मग विचार करतो, जिथं आमची फ्रँचायझी तिथं एक आठवडाभर थांब, त्याला विचार तुला परवडते का, सप्लाय चेन व्यवस्थित आहे का. मग तू आमच्या ऑफिसला आहे. मग ऑफिसला आल्यावर त्याला 2-3 प्रश्न आमचे कडक असतात की बाबा तुझे पैसे लागलेत आणि आमची इज्जत लागणार आहे, तर तू व्यवस्थित करणार आहे का, तू वेळ देऊ शकतो का. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही उलट्या विचारतोय त्याला. अच्छा, म्हणजे सिरियसनेस किती आहे? सिरियसनेस कधी आहे, किती आहे. कारण आम्हाला पण प्रॉब्लेम आलेत पहिल्या फ्रँचायझी देताना. कारण पहिल्यांदा आम्ही ज्या फ्रँचायझी दिलं ना तेव्हा खरंच गरज होती आम्हाला. आला ना चला आपण देऊया फ्रँचायझी. पण नंतर लक्षात आलं की चुकीच्या माणसाला दिली. बऱ्याचशा फ्रँचायझी बंद पडतात. सगळ्यांच्या फ्रँचायझी बंद पडल्यात. मोठ्या मोठ्या ब्रँचेसुद्धा फ्रँचायझी बंद पडलेल्या आहेत. त्या बंद पडण्यामागं कधी कधी कारणीभूत काय असतं, काय असतं? फ्रँचायझी. वेळेवर त्यांनी उघडलं पाहिजे, वेळेवर बंद केलं पाहिजे. मी काय सांगतो की आम्ही फ्रँचायझीला एकदम 100% एकदम मोठ्या आवाजाचं सांगतो की आम्ही सर्व्हिस, क्वालिटी आणि मार्जिनच देऊ शकतो. त्याच्यावरती तू कसा चालवतोय हे फार गरजेचं आहे. तू कामगार ठेवशील, घरी बसशील आणि कामगाराला विचारतून किती धंदा आला, असं होणार नाही. तू थांबला पाहिजे, ग्राहकाशी बोलला पाहिजे तो की सर कशी वाटली कुल्फी, बड्डेची ऑर्डर आहे का मला सांगा, आम्ही बड्डेची ऑर्डर घेतो, लग्नाची ऑर्डर घेतो, कुल्फी कशी वाटली, घरी कधी डिलिव्हरी लागत असेल तर मला सांगा, मी घरी आणून देईल. हे ग्राहकाशी त्यांनी बोललं पाहिजे. आणि माझ्या काही शाखा अशा आहेत की बंद करतात पावसाळ्यात, काही चालू ठेवतात खूप पाऊस असेल तर. पण ज्या चालू ठेवतात ना पावसाळ्यात, धो पावसात, त्यांचा असं एकही दिवस झाला नाही की त्यांनी बिझनेस नाही केला. 1,000 रुपये का त्यांनी बिझनेस केलेला आहे. अच्छा, म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा कुल्फी चालते किंवा जे काही आता तुमचे पापड ग्रुपचे प्रोडक्ट आहेत ते चालतात? सर्व चालतात. म्हणजे एक ते ॲक्सिडेंट असा आहे की BBODला, माझं मूळ गाव BBOD आहे. तर तिथं ते एकदा खूप पाऊस झाला, कात्रचं सगळं ते फ्लो आणि खूप माणसंसुद्धा गेली, त्यात चॅनल दाखवलं. तर ज्यावेळेस तो पाऊस झाला त्यावेळेस एक काट आमची सहकारनगर भागात होती आणि त्या सहकारनगरची आमची काट मॉडेल आहे सर्वात जास्त. ते तिथं चाक सगळे पाण्याखाली होते आणि तिथं दृश्य असं होतं की तिथं एक माणूस छत्री घेऊन कुल्फी खात होता. अच्छा. ती जी मजा असते पावसामध्ये आईस्क्रीम किंवा कुल्फी खाण्याची, ते लुटताना त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे चित्र आहे तुम्ही दाखवलं, म्हणजे सांगितलं, त्याच्यावरून मला आठवलंय. पण त्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये खूप मागणी असेल. हो. मग ताण येतो तुमच्या फॅक्टरीवर, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मागणी असते त्यावेळेला ती कशी फुलफिल करता तुम्ही? नाही, काय होतं, व्यवसायाचे 2 प्रकार आहेत. एक तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही तुमचे प्रोडक्शन ताकद काय, तेवढ्याच फ्रँचायझी दिल्या पाहिजेत.
उगाच आल्या म्हणून देणे हे आमच्या मानसिकतेत पटत नाही. आम्ही रोज किती कुल्फी तयार करू शकतो तेवढ्याच आम्ही फ्रँचायझी देतो. अच्छा. मग ह्या वर्षी आम्ही फ्रँचायझी फार कमी दिल्या. हं. पण डिमांड जास्त असेल तर मग नाही, कसं? डिमांड नाही. आमच्या लक्षात येतं की एवढ्या फ्रँचायझी आहेत, तर यांना किती स्टॉक लागणार आहे हे आमच्या आधीच प्री प्लॅनिंगमध्ये असतं. ओके. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही 100 कुल्फी बनवताना मागणी 300ची आहे, कारण तुम्ही फ्रँचायझी तेवढ्या दिल्यात. त्याच्यामुळे फ्रँचायझी मॉडेल कधीतरी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आम्ही जेवढं स्टॉक आहे त्या पद्धतीनं आम्ही आता हे मॅनेज करतोय. पण आता आम्ही बहुतेक ॲटोमेशनवरती आता बाय डिफॉल्ट आत्ताही आहे. आम्ही आता सगळं वाढवतोय. त्यामुळं भविष्यात तर मला वाटत नाही की त्याचा कधी प्रॉब्लेम होईल. आणि येत आजपर्यंत आलं नाही. हं. भविष्यात प्रॉब्लेम होईल असं वाटत नाही. असं हे तुमचं विजन आहे किंवा तुम्ही त्या पद्धतीने प्लॅनिंग सुद्धा केलं असेल. मात्र अ, समजा समजा एखाद्या दिवशी एखादा दिवस असा उजाडला, की त्या दिवशी तुमचे हे जे 600 प्लस किंवा 700 फ्रँचायझी आहेत ते बंद झाले. तर मग राहुल पापळ कसे पुन्हा उभे राहणार? नाही, लक्षात ठेवा, परत मी शिवाजी महाराजांवरती सांगतो की महाराज जेव्हा दिल्लीला गेले ना तेव्हा एकच किल्ला ठेवला होता महाराजांनी. 1-2च किल्ले होते. जेवढे किल्ले सगळे देऊन टाकले होते. आल्यानंतर परत उभे केले. आमच्या कोविडमध्ये सर्वांनी तो प्रसंग ऑलरेडी आलेला आहे माझ्यावरती की 18-19 आमचा ब्रँड खूप चालला. 20-21 लॉकडाऊन पडलं. परत आम्ही खूप कमी झालो. म्हणजे ज्या 200 शाखा उभ्या केल्या त्या खूप मायनसमध्ये आम्ही परत उभारी केली. मी सांगितलं ना की व्यवसायाचा ग्राफ खालीवरच असतो. आणि जसा ज्यावेळेस अशी परिस्थिती ना त्यावेळेस तुमचा माइंडसेट खूप स्ट्रॉंग लागतो. खूप स्ट्रॉंग लागतो. म्हणजे माझं म्हणणं आहे की आयुष्यात माणूस आहे ना खायला आला आहे, बरोबर. जेवायला झाला, बाकी काही नसतं तरी झालं. जेवण तर पाहिजे ना. आणि तेवढे तर पैसे आपल्याकडे होतेच ना. तर आपण का प्रेशर घ्यायचं? आज नाही, आज वाईट आहे, उद्या चांगलं होईल. आणि आमची आई काय म्हणते की राहुल, कर्मावरती विश्वास ठेव आणि कर्माला फॉलो कर. कर्म चांगले कर, आपलं चांगलंच होणार आहे. मग या सगळ्या जर्नीमध्ये जेव्हा सुरुवात होती किंवा स्ट्रगलचे दिवस होते त्यावेळेला असं कधी वाटलं की आपला हा बिझनेस बंद करून टाकावा? नाही, कधीच नाही वाटलं, अजिबात नाही. मी सांगितलं ना, मी माइंडसेटला फार मी त्याला 100% मार्क देतो. आणि अडचणीच्या काळात माझी बहीण असेल, माझी आई असेल, माझी बायको असेल, हे सगळ्या पॉझिटिव्ह होतात. आज नाही उद्या आपलं चांगलं राहील, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, काळजी नाही. म्हणजे मी तर अडचणीच्या काळात बायकोचं मंगळसूत्र विकून सगळं कामं केलीत. असं काही होत नाही. आपण जिवंत राहणार आहोत. म्हणजे प्रेशर आपण घ्यायची सवय, म्हणजे व्यावसायिक कोण मोठा होतो की ज्याला प्रेशर घ्यायची कॅपॅसिटी आहे. जेवढं मोठं प्रेशर घेईल तेवढा मोठा उद्योजक मोठा होईल. प्रेशर घ्यायची ताकद पाहिजे. म्हणजे आपण काय होते की बरेच उद्योजकांना भेटत असतो, त्यांनी डोक्याचं प्रेशर कुकर करून ठेवला. मी म्हणतो स्मूथ व्यवसाय केला पाहिजे. शिवाजी महाराज हे आदर्श आहे. मी काय त्यांचं नाव का घेतो? किती प्रेशर होतं त्या माणसाला बघा ना. एकही दिवस सुट्टी घेतली नाही महाराजांनी. असं कधी म्हटलेत का मी आता लढाई करून आलोय तर थोडंसं गोव्याला फिरून येतो? म्हटलेत का? नाही. इकडून मोहीम करून आली की लगेच दुसऱ्या दिवशी कुठेतरी महाराज गेलेत. ते कधी थांबले नाही, कधी प्रेशर घेतलं नाही. स्मूथ हँडल केले सगळे त्यांनी, जे काही प्रॉब्लेम्स आलेत ते. तर ते स्मूथ हँडलिंग केले पाहिजे आपण. म्हणजे सगळे प्रश्न, माझी सगळी उत्तरं त्या शिवचरित्रात मला मिळतात. तुम्ही खरं तर खूप छान गोष्टी सांगताय. याच्यामुळे एक प्रश्न मला आठवला. तुम्ही MD आहात, 8वी फेल आहात, पण एका RS पापड ग्रुपचे MD आहात आणि एवढे सगळे ब्रँड तुम्ही चालवतायत सक्सेसफुली. तर जे MBAचे स्टुडंट आहेत किंवा MBA करून आता बिझनेसमध्ये उतरणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, सल्ला एवढाच येईल की तुम्ही शिक्षण करून आल्यानंतर लगेच व्यवसायात तुम्ही येऊ नका. ज्या क्षेत्रात तुम्हाला उद्योजक व्हायचं आहे त्या क्षेत्रात तुम्ही पहिले कामगार झाले पाहिजे. मग त्याच्यात पण आमच्या आईचा एक सुविचार आहे, मालक व्हायच्या आधी कामगार हो. म्हणजे शिकून आणि घ्या. आणि कामगार असताना मालकासारखं काम कर. कामगार असताना मालकासारखं काम कर. आणि ज्या दिवशी मालक होशील त्या दिवशी कामगारासारखा विचार कर. कारण मी जेव्हा माझ्या स्टाफला मी त्यातूनच आलेलो ना, तर स्टाफला काय पाहिजे हे मला कळतं ना, की मी स्टाफच्या दृष्टीने बघत असतो की त्याला पेमेंट काय पाहिजे, सॅलरी काय पाहिजे, तर तो माझ्याकडे टिकेल. आत्ताची मोठी प्रॉब्लेम काय आहे की स्टाफ टिकत नाही. माझ्याकडे उलट आहे, माझा खूप छान स्टाफ आहे. म्हणजे आजही माझा फोन मी बंद केला, 1 वर्षभर मी वर्ल्ड टूरला जरी गेलो तरी माझी कंपनी ग्रोथ झालेली दिसेल आणि माझी कंपनी सुरळीत चालन. एकही रुपये इकडचं तिकडं होणार नाही. म्हणजे तुम्हाला एकतर तुमच्या स्टाफवर विश्वास आहे आणि तुम्ही तसाच स्टाफ तयार केलेला आहे. डेव्हलप केलाय. लक्षात ठेवा, महाराजांनी स्वराज्य उभं केलंय, त्याच्यावर माणसं सुद्धा उभे केलीत आणि त्यांना आपलं स्वराज्य आहे हे समजून दिलंय. माझ्या स्टाफला मी सांगितलंय, आजचा टर्नओव्हर एवढा आहे, उद्याचा एवढा असेल, त्यात तुमचा पगारही वाढणार आहे, सगळे पैसे मला घेऊन जायचे नाही.
ही कंपनी तुमची आहे, तुम्हाला वाटली पाहिजे तरच इथं काम करायचं. ज्या दिवशी वाटेल मी इथं कामाला आहे त्या दिवशी तुम्ही इथं काम नाही करायचं. तुम्ही इथं मालक आहात. तुम्ही कधीही आमच्या वेलकम आहे. तुम्हाला ऑफिसला आमच्या या, तुम्हाला ऑफिसचं आमच्या सगळं वातावरण दिसेल. खूप आनंदाने आम्ही काम करत असतो. हं. आता मग हा आर.एस. पापड ग्रुप येत्या 5 वर्षात कुठे असेल? किती प्रॉडक्ट असतील तुमचे? नाही, प्रोडक्टचं रेंज आमचे माझे आता 11 ब्रँड आहेत. 11 ब्रँडवरती मी काम करतोय आणि 39 ब्रँड माझ्यावर रजिस्टर आहेत. त्याच्यामुळे भविष्यात पापड ग्रुप तुम्हाला IPOमध्येच दिसेल आणि फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप बदल मोठे दिसतील पापड ग्रुपकडून. आणि भविष्य असंच आहे की आम्हाला सर्वसाधारण ज्या महिला आहेत स्थानिक, म्हणजे खूप वाईट वाटतं की आपल्या स्थानिक महिला आहे, कधी-कधी इथले हे होते, आज ते धुणं-भांडी करतायत किंवा काय करतात. त्या महिलांनी उद्योजक झाल्या पाहिजे. त्यांच्याकडे ताकद असते, जिद्द असते. फक्त त्यांना रोड मॅप चांगला नसतो. हं. म्हणजे प्रत्येक वेळेस पिक्चरमध्ये मोलकरीण ही मराठीच दाखवली. हं. ती उद्योजक काय दाखवली नाही, असं मला वाटतं. त्यामुळं यांच्यात थोडासा बदल करायची माझी भूमिका असेल. एक काळानंतर पैसे हे सेकंडरी असतात आणि म्हणजे मी कायम सांगतो की माझ्या लायकीपेक्षा मला पैसे खूप मिळालेत. मी आज थांबलो तरी माझी आयुष्य जाईल. पण माझं म्हणणं आहे की माझ्या गुरूंनी सांगितलं की राहुल, ज्या माणसाने समाजासाठी काम केलं जास्त, तितक्या वेळेस समाजाने त्याला लक्षात ठेवलं. मग ते गाडगे महाराज असो, हं. कपडे फाटके होते गाडगे महाराजांचे, पण लक्षात ठेवलं आहे. आणि मांडे सर काय म्हणायचे की राहुल, इतिहासात आहे ना, कुठल्याही सावकाराला कोणी लक्षात ठेवलं नाही बरं का. इतिहासात कुठल्या सावकाराला लक्षात ठेवलं आहे का? पण सर्वसाधारण मावळा असेल, गाडगे महाराज असतील, ही सर्वसाधारण माणसं होती, त्यांना लक्षात ठेवलं आहे. तर तू असं काहीतरी काम कर की समाजाने तुला लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता समजा तुम्ही म्हणताय की समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे असं काम तुम्ही करताय किंवा करणार आहात. आणि आता जमाना आहे इन्स्पिरेशनल सिनेमांचा. बायोपिक बनतायत. तर तुमच्या आयुष्यावर समजा एखादा सिनेमा बनणार असेल तर त्याचं नाव काय असेल? नाही, त्या सिनेमाचं मला असं वाटतंय हं. की नाव घेण्यापेक्षा की रुकना मना है, थकना मना है. हां, हां. म्हणजे कुठल्याही गोष्टीत आपण जी वस्तू चालू करतो तर ते थांबलं नाही पाहिजे, सतत चाललं पाहिजे. त्यामुळं त्या सिनेमाचं रुकनाही मना आहे, थकनाही मना आहे. हं. खूप छान. सर खरं तर अजून काही प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत, पण वेळेची कमतरता आहे. त्यामुळं आजच्या या एपिसोडमध्ये आपण थांबतोय. तुम्ही आलात आणि तुमची ही जर्नी शेअर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्हाला इतरही एखाद्या उद्योजकासोबत किंवा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या असतील, त्यांच्याकडून काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.